पाटील गेलते ना तुम्ही नामदेवासाठी बैल घ्यायला हो? घेतले का बैल? अरे भाऊ नामदेव भाऊ किरण साऱ्या गावाचा आहे. नामदेव भाऊजान बैल घेतल्या जात काय? बैल आल्याने किंमत सांगितली 60,000 रुपये आणि ती बी एकाच बैलाची, दोन नाही. नामदेव भाऊची फाटली ना, नामदेव भाऊ म्हणे आपल्याला पाहिजे नाही गड्या, चाल म्हणे घरी. दादा पुरी गुंडी फसली मग नामदेव भाऊची. बैल नाही फैल नाही आता कसं करा बाबा, कशी काय जमीन वाढली माणूस. पण नामदेव भाऊ ना कधी कधी लयच चिकटपणा करते. आता बैल पाहिजेत माणसाले, तो बैल घेऊन टाकायला पाहिजे ना. आता ते 60ले भेटू 65ले भेटू. ते भाऊ काही चिकटपणा करत नाही गड्या हो. पण ते साधा अव्वा सव्वा पैसे देईन काय सांगा तुम्ही. आता एका बैला 60,000 रुपये द्यायला पुरतात काय? तेवढ्यात तर राजा जोडी लागते हो, जोडी. कसं नामदेव भाऊ विचार करणारा माणूस आहे, बिन विचार थोडी आहे भाऊ. घामाला जाईन नामदेव भाऊचं फुकाचं कमाल थोडी आहे. कोणाची दिन का वाटू. ते बरोबर आहे म्हणाकडे दगडू, पण मग एवढे नाही पाहिजे बा रे. कमी जास्त झाले असतील तरी 60,000 सांगितले माणूस पोहेच त्याला डायरेक्ट घरी. नाही म्हणे मला पाहिजेच नाही. 60 सांगून राहिला म्हणे हा 40ले देतो म्हणे गोरा. एक गोरा 40ले घेऊन मी काय करू म्हणे. जोडायला आले अजून 40 द्यायला लागते आणि शहरात जोडी पडून राहिली म्हणे. एवढी जोडी वागत आहे नामदेव भाऊ. नामदेव भाऊ 30-40,000 डंगरे डुंगरे पाहिजे. असे चांगले बैल तर वागतच नाही नामदेव भाऊ. ते भाऊचं आहे ते बरोबर आहे. कसं लाखाची जोडी वागून तेच आहे आणि 50,000ची वागून तेच आहे. काम किती काय बैलाला, काम किती राहिलं आता. फक्त काय वाईवर पंचच काम आहे. डवरेन बस वखर आणि तिफनले. आता तिफन म्हणा तर आता मुळलं समजा ट्रॅक्टरचं झालं. फक्त 2 गोष्टीसाठी ठेवणार ते बैल. मग जोडी वक्ताला भेटते का? भाड्याला येत नाही वक्तावर, त्याचं लायला असते दुकान आणि भाड्याला हाणतात कुठे सुधे. हा बिंग पिटालतात तर सही का? गवत मागे असते राहते. काय खरं आहे का ते? नामदेव कसं आहे कामगिरी. गडे आपल्याला काय घेणे द्या. नामदेव भाऊचं पैन आपण बैल जोडी दाखवली नाही का नामदेव भाऊले. पण नामदेव भाऊच्या लसणात येत नाही, आपण काय करणारा. नामदेव भाऊ आपल्याला मूर्खाच काढते ना. नामदेव भाऊ हाणते, पैसे पाहिजे माणूस. काय आपलं काही घेणे नाही. थांबा नामदेव भाऊ आज बाजारात जाणार होते. हा मी फोन लावतो. काय म्हणतात तर पाहतो ना. ते आबान नेलते ना बैल दाखवायला घेतला काय माहिती ना. पप्पा काय म्हणतात तर नामदेव भाऊ मी दगड बोलून राहिलो. काय घेतली का बैल? अरे नाही रे बापा, जोडी गिडी नव्हती ते, एकच गोरा होता. एक गोरा घेऊन काय करून ते बी अवा सवा किंमत सांगून राहिला. बरोबर मग आता कसं जोडी घेता की नाही घेत? हा बाजारले चाललो गड्या. आता बाजारात पाहतो बा जोडी तर घेणं जाण आपल्याला. बरोबर मग तुम्ही तर लोक पहा बाजारात, आम्ही आलोच. पाटील मी येतो बाजारले. हा मग पाहू आपण सोबत लागलंच तर. या तुम्ही या मग पाहू आपण काय. नामदेव भाऊ येतोच आम्ही. हा येतो हा. नामदेव भाऊ बाजारला गेले राजा. चालता बाजारात? चाल ना बाबा. आता नामदेव भाऊ गेले बाजारले, जात लागेल माणसाला जोडी तर घेऊन देणार आहे. काही असो आता. नाम्या गेला आष्टी गेला बैल घ्यायला. अरे तेल टाकायला लागेल ना आपल्याला बाजारात. काय आहे की नाही. बैल जोडी घेतलीच नाही गेली बा. या रुपये 2 रुपये करून टाकतो ना. थांब म्हणा आम्ही. हा बाजारले एकही सौदा होऊ देत नाही मी आता. याला पाहतो आता कसे बैल आणते का. आता सायाची जमीन बंदी पोळीतच पडली पाहिजे यंदा. याले बैलच भेटून नाही देत बाजारात. अव्वा सव्वा किमती वाढवतो ना. गड्या गंठन आम्ही चालला तर बाजारले. चालता तू? नाही गड मी काही येत नाही बा. मी कसं ते थिबक घ्यायला उदळ टाकायले ते कसं जाणार मला दुपारी. आता कमी येत नाही बा बाजारले. तुम्ही जावा 2 जण. गंठेले का लोक झाला त्यापासून लस चिटकला का कामाला. कोणाची थिबक तो, कोणाची बॉन्डिंग तो, कोणाचं काही तो, कोणाची पाईपलाईन बेजा चिटकला कामाले. पाटीलचे लग्न झाल्या समजते माणसाले. हा तर लोक नाही समजत. माझ्या बापाच्या भरोसा लागेल माणूस आयतं बसून खाते. पण बायको आली की नाही मग पा लागते वावरा. कसं तो आणा लागला मागे की मग काही सुसत नाही माणसाला. मग लिपस्टिक आणा, पावडर आणा, लाली आणा, ढमुक आणा, टमुक आणा. तो आणाच असते माग. ते बरोबर समजते. मग तुम्ही लग्न करून पा मग समजते मला काय. चाल बाजारात जाऊ आता आपण बी. हे पोरी जायच्या अगोदर थोडीसा तेल टाका लागेल ना पेपर. हो गंटन बरोबर आहे बापा. चला पाटील चला आपण बाजार. चला बाप्पा चला. हो बापा शिवला बैल बाजारात काय आणलं दोन अडीचा. एका सारे फिसपेन असतात गड्या. सारे पाय सुचतात गड्या हात पाय. काय आणलं वाजून दे. ऐक ना कसं नाम्या घेऊन राहिला आपल्या गावातला जोडी. कसं नाम्याच्या जोडीने घेतली आली पाहिजे. असं तेल टाकणार आपल्याला बाजारात. बेपारी सारे वैकून देणार ना बाजारातले. मला माहितच नाही नाम्या जोडी घ्यायला म्हणून. त्याच्यात बैल होते मी. त्यानं एक बैल इकला बे. वाढण्याचा चांदणं केलं आणि त्यानं माझा तो बैल धमलून राहिला. त्याला भेटून नाही राहिले. हा आणि घ्यायला जाते तर याची आई पत्नी घ्यायची. तर कसं आजही आले कसं पेरणी लागेल बैलच नाही भेटले पाहिजे. पुरा खाकत झाला पाहिजे. हा यंदा पोळीच राहायला पाहिजे वावर. असा गेम आहे माया. बरं मग आपल्या धंदा काय आहे. आपल्याला घेणं तर नाही पण मग तेल टाकायला काय आहे आपल्याला. हा मग ते बुरवले का तसंही सायला लय मस्त काय बसेल्या माया नाम्या. हा याला अवकात कराच लागते आता.
तो बेपारी चालला ना तिकडे. बेपाऱ्याला आवाज देतो, हो उस्तम भाई इधर आओ ना. अरे क्या यार मेरे को पहचानते नहीं है वो तुम. आया शिवलाल भाई आया ना. रुको 2 मिनिट रुको आया. पाहिजे बेपाऱ्याला कसा चार्जिंग करून देतो ना. मी जोडीच नाही घेतली बाई, गेली पाहिजे बाजारात. कर सहाय झाली कर व्यापाऱ्याला चार्जिंग कर. बोलो शिवलाल भाई बहुत दिन के बाद आए वो. नहीं ना अपने पास टाइम ही नहीं ना. टाइम होता तो अब मैं तो बाजार में पड़ते बाजार में आता, लेकिन आज कैसा अपने पास टाइम था इस वजह मैं बाजार में चला आया. क्या लेना है शिवलाल भाई? क्या बैल लेते हैं, भैंस लेते हैं कि बकरा ले रहे? उन क्या लेने देने कुछ नहीं है, आपने कुछ नहीं चाहिए, लेकिन हमारे गांव की ना बड़ी आसामी आई है बाजार में. वो नाम है उसको कुछ समझता नहीं, वो जोड़ी में उड़ी का. हाँ बैलों में इसका कुछ नहीं समझता, उसको दाती फाती पैर में ऐसा कुछ नहीं, झामलड़ है पूरा. तो उसको कैसा 50,000 की जोड़ी 1 लाख में बता देना, वो ले लेता. लो क्या करना पड़ता, आपने वैसी गिरे चाहिए वो. कैसा तुम्हारा फायदा होना व्यापारी. कैसा तुम अपने आदमी हो या नाम्या क्या करी, नाम्या को मैं तुम्हारे पास की जोड़ी देता. कैसा हमारा वो जो कहीं रहता वो हमारा काम कर देना फिर खाने पीने का. क्या शिवलाल भाई छोटी बात कर दी. अरे क्या आदमी हो यार. मैं तो यार क्या बोलू मत यार. हाँ खाने पीने का सब कुछ हो जाएगा ना. हो तुम्हारा काय को टेंशन नहीं रहे, दे दो. हाँ जोडी कसा पैसा अच्छा ना होणार आपने को. मामू तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमची 50,000 जोडी एका लाखाला विकून देतो आम्ही. फक्त कसं आमच्या म्हणल्यानं चाला तुम्ही. ठीक आहे लावून हो गिरेक लावून फिर काय कोण नाही हो तो नामदेव. हो तुम्ही जा जाऊन मी आलोच त्याला घेऊन. हो या तेवढ्या शिवलाल जमते आपलं नाटक. पिन काऊन नाही, आपण पिनच तशी मारतो ना भो, सारं जमते ना. अरे म्या सारे धंदे करेला. जिकडे जाईन तिकडे शिवलालचं नाव आहेच. काय त्या नाम्या बाय ना रे. त्या लोणी पाणी लावू जरासं. हा चोपड चापड करून या बेपाऱ्या दावणवर घेऊन जाऊ. असं आपली सरकं होते एक जोडी दिली तर आपली कशी रोजदारी आजची टाईट होती मग. नाम्या मागं नाही फिरायला लागत ना. मागे फिरले की तो म्हणजे हा फसवीन जायला. त्याला कसं एखाद्या ठिकाणी बरोबर पाहा लागते. हा त्याला म्हणे नामदेव हे जोडी आहे असं जर म्हटलं की नाही तो येणार नाही. बतायला तो बावा नाही तो नाम्या, तो का सोपी आहे का. तुला बरोबर बोलणार लागला. नाम्या कोणा मागं लागणार माणूस नाही. मग जोडी गिडीच पाहू. हो चाल नाम्या येतेस ना तडीचा. बुडवा गोरे काटा बाद बिलकुल कलर पा गोरेचा. हा पांडा खाया एक नंबर जोडी लागे राहायच्या. बुडवा करतील का बुडवा आपलं काम आहे. हा घेऊ का सायाजी. का डोकसं गिक्स आहे की नाही. हा कलर कुठे वागवत असते कोणी काय. अरे माणसाचं काय होते ना गड्या रे. हे काय आणि पांढरा कलर नाही पाहिजे माणसाले. ते घेऊ नको बैल. लाल हे आपले धामणे बैल हे, सोनारे हे, बाळे हे हा कोणता कलर आहे बे उंदरा. काढली रे गाडी रोगून काढली, बघली काढली, मांडली बाजारात. हा दिली फोक सोडू. नामदेव कलर गिलरचं काही नाही, पण हे तुझ्या कामाचे गोरे नाही. 2 दात असतील ना. वखराला झाले ना डवऱ्याला झालेले का काय का जमीन काय डोक्षार व्हायची काय का. हे की तू चीन काही होईल का काही करत राहतं बा तू. बुडवा पण मला पोटले राजा. खांद्या गिंद्या सारे ओके मध्ये आहे काम. हो 2 दात असे काय 1 वर्ष वागवले पुढच्या अशी 1 नंबर प्युअर येतात रंगात जोशात. कसा नामदेव रागाला ताली तुले पाहिजे स्वस्तात मस्त. आता उंदरे बांदरे घेतली की सस्ते भेटतात. कसं लाल धामणे बाहाळे म्हटलं की कसं 50-60 वरच्या वर पैसे द्यायला लागतात ना. हा तुले कसं असलं चालते. एवढं बांड हा सस्त्यात मस्त. हे काही 40च्या कमी नाही भेटत की आपल्याला. हे काय स्वस्त होऊन राहिले का राजा. देऊ या गोरे लागू नको. चांगली प्युअरची जोडी घे गड्या. कसं वखर वाई ती पण आपल्याला सारे काम करायला लागतात. हे कसं या घोपरे नांदी लागशील कसं जमीन पडीत ना आपली. गवत मायणार नाही वावरा. आणि कसं भाड्यान जमीन वायाला पुरत नाही. भाड्या आले कसं माहिती आहे का अर्ध गवत मागे सोडतात मग पुढे पिटालतात बैल. काय खरं नसते की हे भाड्यावाले. डवरे वखर पिटालतात नुसता. हे काय काम पुरत नाही जाई भाड्यानं. बुडवा आपण कसं मला गोरे लय पोसण आले ते राजा असं वाटतं मला. घ्या जाऊ द्या तुम्ही म्हणून राहिले नाही गड्या तर बरोबर घेत नाही मी आता. काय भाऊ पाहिजेत का गोरे. आला गड्या गोऱ्या मला. अरे काय भाऊ काय किंमत सांगितली गोऱ्याची. हो किंमतचं मग पाहू ना. हाणून घेऊन पा दाती किती पा. पहिले पाहून घ्या ना. काय दूरच्या का राजा आपले राजा. शिव भाऊ आपण काय राजा माणसं आहे तुम्ही. किंमतची गोट करून राहिले बा. हाणून बा पहिले पा शुभवलंय आपण पण आम्हाला किंमतली खिशाले तर परवडले पाहिजे. भाव सांगा बा पहिले. मग कसं हाण्या घेण्याला पुरतात दात मात पाहायला पुरतात. टिकड्या नामदेव उंदरीच घेते काही खरा नाही ना. याले कलर चॉईसच नाही ना. याले स्वस्तच मस्तच पाहिजे. 1000 रुपये किंमत आहे बघ रे. लवकर चाल ना. आपल्या पुरी होबाळ्यात मारली थांबून फायदा नाही. चाल लवकर. चालो भाऊ येतो आम्ही.
काय बरं तुम्हाला काय द्यायचं ते तर सांगा राजा. काय माणसं आहे बा, चालले करून राहिले बा तुम्ही. हो 20,000 चालतात आम्हाला दोन्ही घोरे. देणं आहे का तुले? नाही बा 20,000 नेत आपले गोरे. जा बाबा पकडा रस्ता पकडा जा बाबा. रे भाऊ चाललो चाल इकडे नामदेव चाल. तो उंदरले नाही नको लागू गोपा. हा ते आपल्या काही कामाचे गोरे नाही आहे. फालतू कसं जमीन आपल्याला भाड्यानं व्हावं लागेल. चाल. काय बुडे बा 35-40 मध्ये बजेट येते. घेऊ का खायचे? तुला जो पैसे नसतील ना तर आम्ही भरतो, पण हे 35-40ची घेऊ नको तू. कसं ते शांत आमचं डोकं खाईन ना घेणं देणं. हा जोडी घेणं तर चांगली घेणं प्युअरची. बाबा तुम्हाला पसंत नाही तर चला चटकन येतो चटका आता. तो कोस्तीन तर असो बा लय लगा मान मोडून मागतात बा. 20,000 रुपये 20,000 गोऱ्यात करायच्या. कापे टिकले द्यायचे 50,000 येतात मुले. पेपरी काय सांगितलं जोडीचे? कोणती पाहिजे जोडी भाऊ तुम्हाला? हे तुम्ही उभ्या हे बाबा हिचे सांगा काय भाव आहे. काय एक पेटी फक्त 1,00,000 रुपये. बरोबर मग आमच्या गावातले गिराईक घेऊन राहिलो 1,20,000 सांगला. हा त्याला जोडी कसं अर्जंट पाहिजे बरं. त्याला घेणं जाय तसं तुमचा फायदा करून देतो आम्ही. तसं आपल्याला फक्त 2-4 हजार दे जा पुढंवरचं. तुम्ही म्हणता बा की आमच्या गावातलं गिराईक घेऊन राहिलं हा जोडी घ्यायला. आता माहीत जोडी घेतील हे कशाहून पण. मी आहे ना वाटेचा. तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले. आपला जमीन का फालकं होईन का शिदं 4,000चं. तुम्ही कसं गिराईक लावतो तुमच्या जोडीले. मी तर 4 सांगून 5 देतो तुम्हाला. पण कसं 90,000 खाल्ली गेली पाहिजे जोडी. हा पटत चिंता आहे बा तर पैसे भेटतील तुम्हाला. नाही तर मग कसं तुम्ही म्हणसान एवढ्यात द्या तेवढ्याच बजेट जमणार नाही. हो व्यापारी 90,000 जोडी देईन. तुम्ही टेन्शन नाही घेऊन. अरे बाप्पा नामदेव बिबा तर पहिले गेला गडायचा. हा काय आला बाप्पा जोडी घेते काय? हा काय जोडी फुड घेणं कुठे बा. हा मोठं करायला ऍटिसा. त्याला माहित पडलं ना नामदेव जोडी घ्यायला चालला म्हणून आला पुढे आपल्या दांडी सरकवायला. मी सुधारणार नाही गड्या. जटी झाली जटी बोट घालते नाही बापा. हा सांग आता जोडी टाप होती तटी सहा काही कुड्या उभा आहे. सांगतो आता म्हणजे 70,000 जोडीशी तर 90,000 घ्यायला लागेल. हा यानं काही ना काही व्यापाराला सांगितलं तशी आराम करायला. दादा बुडवा पायाला काय हरकत आहे आपल्याला. विचारून तो व्यापारीला काय व्यापारी जोडीचे काय सांगितले. अरे बापा रे नामदेव आले का? काय नामदेव जोडी पाहिजे तुम्हाला? जोडीचं विचारलं बा मी. काय दुसरं तर काही विचारलं नाही. हो तुम्ही काही टेन्शन नाही घेऊ. आपल्या घरच्या सारखं काम आहे. हा सांगा व्यापारी किंमत सांगा येईल. हा हे नामदेव आपल्या काही दूरचे नाहीत बरं. जोडचे जात माणसं. हा नामदेव याच्या नाव लागू बरं. चाल बरं बाजारात लय जोड्यात भाव. हे आपल्याला पूर्ण नाही बरं. यानं कसं गिरमिट मारेल असेल पहिलेच. पटली तर घेऊ नाही पटली तर चालल्या होऊन. बाजार का कमी आहे काय? 20,000 रुपये किंमत आहे भाऊ जोडीची. आले कसे आहेत? चलन दादा चलन. बापा 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 शलोंदात अरे अर्धे बोईलात ना शलोंदात म्हणून राहिला बाबा. पक्के तर सांग बा दाताले. आले का बेपारी? आमची बुड्डी होऊन झाली ना बाबा. पांडे झाले ना आमची. आणि तो आम्हाला सांगून राहिला का? बुडबा तसं नाही. पण तुम्ही स्वतः जात पाहा लागलं तर. आता तुम्हाला सारं समजते पण पाहून तर घ्या तुम्ही. गेल कशी काय तर बा भरती गिरती व्हायची ना वखर डवरा ती पण. की बशा उठ्या काय वांधा नाही ना. गॅरंटी फुल गॅरंटी जोडी आहे ते. वखर डवरा ती पण 10 क्विंटल भरची टाका. बैल जर लपकला तर वापस बैल फुकट. हा बुडबा काय कमी आहे का काम? का व्यापारी? तू काल मसमस करून आला गडा म्हणतात. कान धरून आणतो बा मी. शपथ धरून काढून देतो मी. हा माका घरचे आहेत का बुई? मी गॅरंटी घेऊन यायची. आम्ही दुसऱ्याकडून घ्यायला ना बशा उठ्या काय मला माहित नाही ना. हा मोठा पुरा भाजून नाला कोण आहे. वाया घ्यायची फुल गॅरंटी बुडे बा. बशा उठ्या असला तर आपला. कसं बुडे बा अटीसा तुम्ही शहानिशा करून घ्या बा. हाणून पहा गाड्या झुतून पहा. चालते नाही चालत. एखादा वखर कोणा वैखीचा असेल तर वखर घेऊन या. वखर हाणून पहा. तसं घरी गेल्यावर कुरकुर नाही पाहिजे. काय मग एखाद्या जनावराला खुटायला येणी नसते. हा काय सांगता येते? अरे व्यापारी काही शहानिशा नाही करायला लागत आमचा नामदेव भाऊले. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. व्यापारी काय भावात कमी जास्त काही. तुम्ही कसं बा शिवलाल भाऊच्या गावचे आहे तर 1,20,000 सांगितले मी. आता 10,000 रुपये कमी देता बा. मी फायनल बोलू का मी फायनल? बोला नामदेव. कसा भाऊ 60,000 रुपये देतो मी या जोडीचे. पटत असेल तर आहे. आता चाललो. शंभाड्या वर्धेच्या वर बैलात हे मासे लागेल असेल बैलाले. 60,000 करून आला अजून. माझा बुडोबा देत नाही ना. देत नाही. पहिले झाडा सोडवला ना हा व्यापारी शिवल्या ना. तेवढ्यात मिळत नाही ना आपला तुमचा. जमत नाही तेवढ्या. चाललो आम्ही. अरे थांबा हो. अरे होते ना सौदा होते ना. अरे काय पैतच करता बा तुम्ही. अरे बाबा म्हणले पाहिजे ते जोडी अर्ध्यावर व्हायला बाबा. का माशी लागेल बैल नेऊ मी घरी. काय राजा बेपारी कसे हो माणसं आहे हो तुम्ही. काय बापा मग राजा व्यापारी सौदी जमत नाही राजा. हे तुम्ही बेकार काम आहे तुमचं. गोड बोलून बोट फिरवला गेलं बाई राजा. तुम्ही दोघं जण निघा बरं. हात पा तुमचं तोंड तिकडे काय करा. हा हो माझी गिराईक हुकून राहील तुम्ही. मस्त मला 70,000 भेटलेच त्या जोडीचे. 1,20,000 सांगा. 1,10,000 सांगा. निघा. थांबेले आलो आम्ही. जाणं जा आम्हाला.
नामदेव हे निळा कलर दिला शिंगल ही जोडी पाय करा एक नंबर टाप जोडी आहे कडा पाहिना बैल चांगली आहेत ना एक वरणी बैल आहे चांगली ते काय आपल्याला स्वस्तात भेटणार आहे का राजा बुडूबा? हा बैल चांगल्याच लागलं असतं शेप मध्ये आहेत बैल बिलकुल पण ते कमी पैसे बैल नाहीत ना वा 70-80 तर घ्यायच लागतील आपल्याला. हो गड्या नामदेव पैसे टेन्शन न घेऊ तू पैसे नसतील तर मी देतो पण कसं जोडी येणार हेच आपल्याला घरी यायचा पाय ना कसे बैल दिसून राहिले वड्डा आले का लाल जरत कलर आहे शिंगाईले पाय निळा कलर दिला टाप बैल एकदम शिंगोटी पाय ना त्याची प्युअरची आहे ना. मला असं वाटते नामदेव हे कास्तकाराचे बैल आहेत हा वायतीची गॅरंटी साऱ्या गोष्टी गॅरंटी भेटीन कसं आपल्याला हानेली पद्धतशीर होते ना. त्याला ना विचारू ना कोणाच्या हात काय आहेत हा ते पोरग दिसून आलं तरी अरे बाबू तू आहे का जोडी? हो माहिती आहे जोडी. कुठे गेले रे बाबू? बोलतो मा बाबाला मी. मामा मामा काय झालं भाषा कोण तोंड वाचून आला गड्या तू? अरे मामा हे जोडील गिरायक आला नाही आण लवकर राहिले हो येऊन राहिले माझ्या मामा. हा पोरे असं कोण कुदते रे हा कंबरच हात ठेवते काय झटका घेत का बस गाले गाले जाऊ दे ना अशी त्याला सवय काही आपल्याला काय घेणे देणं आपल्याला जोडीशी मतलब गड्या पप्पा समय बियाटीचा का आता काही सौदा होणं आपला जोडी नाही भेटत आपल्याला आता. घाबरू नको सायाच्या तोंड बोललं किंमत देऊ आपण बैलाची तू काय घेऊन राहिला पोचनात ना आपल्याला हा नामदेव घेऊ नको गड्या. बाबा समाधान हो हा बाबा आले बाजारात तर काही सांगितलं नाही बा पाहिजे उलट्या पालट्या तास मारतील का मला म्हणे येऊ नको म्हणे तू माझ्यासोबत पाहिजे नाही ना आता म्हणतं का आले सांगितलं नाही अरे का आता इटेल का नामदेव कसं आम्ही गडबडी झालो बा आता कसं हे मामानं बोलवलं मला या म्हणे आपली जोडी इकडे म्हणून आलो. सांगा बेपारी मग जोडीची किंमत सांगा. काय भाऊ पहिले पाहून घ्या बा तुम्ही शिंगोटीत पहा हातात पायात पहा बैल कसं हा पहिले कसं हाणून पहा तुम्ही मग सांगतो बा किंमत. हा बा आपलं काही फसवा फसवीचं काम नाही आपलं कसं A1 काम असते हा तुम्ही कसं पाहून घ्या पहिले बैल कसं घरी नेल्या लोक करतात कुरकुर का असाच करते तसाच करते आता बाजारात जे काय असेल ते पाहून घ्या म्हणजे घरी गेल्यावर कुरकुर करायला काम नाही. आम्ही काय घरी गेल्यावर कुरकुर करणारे नाही त्या बैला किंमत सांगतो काय आहे हा कुरकुर फुरफुरचं बंद कर. त्याची किंमत 60,000 रुपये आहे भाऊ 60,000. नामदेव स्वस्तात बजेट आहे गड्या हा 50,000 घेऊन टाकू आपण. हा बुडबा काही जमलं नाही आपलं स्वस्तात मस्त जोडी सापडून राहिली आपल्याला. मग 40 घ्या 40 नगद ते बी. वा बैल तर पहा बा कशा आहेत नूर बैलात नाही एकदम हा हाणून पहा गॅरंटी आहे सारी आणि 40,000 येतात का राजा बैल हा 40 मध्ये नाही जमत भाऊ. मामा का पागल झाला 60,000 रुपये सांगितले तुला ते 40 म्हणून राहिले 80-90 जोडी आहे टापची जोडी आहे शिंगुडीत पाय ना हातापाया दाढी आहे ना का पागला आणि याले कसं बैल घेणं जात ना. मदान भाऊ मला माहित आहे ते बैल कोणी का लागतात ते तुम्हाला कसं घरी गेल्यावर माहित पडेल तुम्हाला हा ती 40 ने मी ते फुकट द्यायला तयार पण आता कसं ते बोलता येत नाही मला कसं ऐकणार ते हा कसं आता तुम्ही चुपचाप राहा समाधान भाऊ. हो व्यापारी 45 घे चाल. बुडबा एवढं नका वाढू नो बापा 45 डायरेक्ट 5-10,000 रुपये वाढून राहिले का बापा. तुला काही समजत नाही बे हा संधीचं सोनं गेलं पाहिजे माणसानं अशी संधी येत नाही बरं या थांबल्याला समजत नाही वाटते काही हा राजा बुडबा कसं 40-45 मध्ये अजिबात जमत नाही कसं बरोबर बोलले तुम्ही तर आहे बा 55,000 घे मी आखरी. समाधान भाऊ सांग ना बा आपल्या गावातलं काम आहे गड्या सांग ना बेपाऱ्याले पद्धती देऊन टाका म्हणा मग नामदे तू इकडे तू बोला समाधान नाही तुला जोडीत मी तुला देतो पण मग कसं पैसे लागतील ना आपल्याला थोडेसे काय नाही 50 मध्ये जमो तुम्ही पैसे 2,000 लागतील आपल्याला सौद्याचे सांगून 2.5 घ्या पण कसं जोडी मलाच द्या तुम्ही हा 48,000 फायनल करा. तुम्ही मोठा रोग गेला बापा 48 मध्ये देणारच नाही तो 500 अजून जर मला शिल्लक भेटत असतील गेली तर मग जमो तुम्ही जरा हाक लावतो पाच मग जरा बापा तुम्ही 3,000 खा पण तरी कसं जमवा बजेट तुम्ही बरोबर हो मामा इकडे या बरं. बोला समाधान भाऊ. तुझा 46,000 म्हणून राहिला मामा कसं करता मग. अरे समाधान भाऊ तेवढ्यात पुरत नाही राजा मी वाढवतो लागलं असतं काही ना काही याच्यात कसला होतो पण मग 2,000 लागतील बा सौदा करायचे. घ्या ना तुम्ही घ्या ना तुम्हाला काय म्हणा आहे का पण कसं मग 51-52 पर्यंत एवढ्यात नाही घेतो एवढ्यात नाही घेतो मला माहिती आहे केवढ्यात घेते तर मी करतो शाळा काय फक्त आपले 2,000 पक्का ठेवा तुम्ही. बरं पहा मग पहा काय फुसफुस चालते बी बाबा हे काय या कोपऱ्यात बोलायचं काय त्या कोपऱ्यात बोलायचं काय म्हातार असते बाबा हे सांगा नामदेव भाऊ काय केवढ्यात पाहिजे जोडी केवढ्यात चालते तुम्हाला 47,000 देऊन भाऊ जोडीची साहेब भाऊ नामदेव भाऊ तुमचंही जाऊ द्या मामाचंही जाऊ द्या 49,000 देऊन टाका आणि जोडी घेऊन जा दिले 49,000 दिले तुम्हाला चला द्या जोडी आमच्या ताब्यात. गेले 49 मध्ये झाला 49 मध्ये झालं फायनल. हो लेख पैसे आता सध्या अर्धे देतो ना अर्धे घरी गेला देतो राजा. आपला कसा व्यवहार नगदचा लागत असेल तर हाय नाही तर राहू द्या मग हा ते आता 25 देतो मग घरी आल्यावर मी काही घरी चक्रा मारत नाही बा हा नगद नगदम चकदम असतील तर सांगा. दादा घेणार आहे तुला कोण म्हणून आलं उदार घे रामदेव काही पैशाला पाहू नको तू नगद देऊन टाकू झाले 49
चला आणा बुढे बा पैसे आणा चला. चला मित्र, मी घेतली आता बैलजोडी. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बैलजोडी घेणं काही सोपी नाही, लय अडचणी येतात म्हणतात. दलाल खातात वेगळेच, हा गावातले फुसफास करतात वेगळेच, म्हणजे लय कठीण काम आहे बैल घेणं बी. मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा बरं.